नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज राऊत तुम्ही पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। जसे की तुम्हाला माहित आहे आपण सायन्स ओरिएंटेशन लेक्चर चालू केलेलं आहे, ठीक आहे ना। तर यामध्ये आपण बघून घ्या श्वसन संस्था हे आपलं चॅप्टर चालू आहे। आपल्याला रक्ताभिसरण संस्था हे चॅप्टर आपलं संपलेलं आहे, ठीक आहे ना। त्याच्यानंतर आता आपलं श्वसन संस्था चालू आहे आणि यामध्ये आपल्याला जे बेसिक की पॉइंट होते श्वसनाच्या पायऱ्या झालेल्या आहे आपल्यावाल्या, ऑक्सी श्वसन काय, विनॉक्सी श्वसन म्हणजेच काय, ते सर्व आपलं झालेलं आहे। आता आपण त्याच्या एक स्टेप समोर जाणार आहोत, म्हणजे की या पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत, पेशीच्या अंतर्गत भागामध्ये कशा प्रकारे श्वसन होते। ते श्वसन 3 फेज मध्ये होते। क्रेब्स सायकल झालेले आहे, पेशीच्या आतमध्ये श्वसन झालेलं आहे, ठीक आहे ना। इलेक्ट्रॉन वहन साखळी झालेली आहे, हे ग्लायकोलिसिस झालेले आहे। हे जे स्टेप होतात हे पेशीच्या आतमध्ये होतात। ते पेशीच्या आतमध्ये कशा प्रकारे घडतात, यामध्ये काय काय असतं, ते सर्व काही आपण या लेक्चरमध्ये बघूया। तर आपण मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आलो होतो पेशीच्या पायऱ्यापर्यंत। आपल्या पेशीच्या पायऱ्या हे आपलं झालं होतं। याच्यानंतरचं म्हणजेच काय, याच्यानंतर म्हणजे आपण पेशीच्या श्वसन बघू। आता आपण पेशीच्या पायऱ्या बघितलेल्या आहे, श्वसनाच्या पायऱ्या बघितलेल्या आहे। आता आपण पेशीच्या आतमध्ये जाऊन पाहूया की पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती कशी केली जाते, बरोबर ना। त्या पेशीमध्ये बघा ऊर्जा निर्मितीचं आपण म्हणलो तर ऊर्जा निर्मिती मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, बरोबर आहे ना। पण त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ऊर्जा निर्मिती होते, तर ऊर्जा निर्मिती कशी होते, बरोबर ना। हे आपण आता पेशीच्या आतमध्ये जाऊन पाहूया की ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये कशी होते। तर चला मग आता बघा, पेशी श्वसन। पेशी श्वसन म्हणजेच काय, पेशीच्या आतमध्ये ऊर्जा निर्मिती करणे। पेशीच्या आतमध्ये ऊर्जा निर्मिती करणे, ऊर्जा निर्मिती करणे, बरोबर आहे ना। जी ऊर्जा निर्मिती होत आहे आता आपल्याला पेशीच्या आतमध्ये होत आहे, त्या पेशीच्या आतमध्ये ऊर्जा निर्मिती करणे म्हणजेच काय, आपलं पेशी श्वसन आहे। ते पेशी श्वसन प्रामुख्याने 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे। पेशी श्वसन जर आपल्याला विचारलं पेशी श्वसन किती भागांनी घडतं, ते 3 भागांनी घडतं। एक म्हणजे ग्लायकोलिसिस झालेला आहे, एक झालेला आहे क्रेब सायकल झालेली आहे, आणि एक म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी झालेली आहे। बघा आता पेशी श्वसनाच्या आपण बघून घेऊया 3 पायऱ्या आहे मित्रांनो। ते 3 पायऱ्या म्हणजेच एक म्हणजे ग्लायकोलिसिस, बरोबर ना। दुसरी म्हणजेच आपली क्रेब सायकल, दुसरी कोणती, क्रेब सायकल। आणि तिसरी म्हणजेच आपली वाली इलेक्ट्रॉन वहन साखळी, इलेक्ट्रॉन वहन साखळी। आपण जर आयोगाचे पीवायक्यू बघितले मित्रांनो, तर सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला मूक, नाक, घसा झालेला आहे, ग्रसनी झालेले आहे, श्वसनी झालेले आहे, यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळत नाही। आपल्याला प्रश्न कुठं पाहायला मिळतं, पेशी श्वसन म्हणजेच काय, हे आहे ना, ऊर्जा निर्मिती कशी केली जाते, म्हणजे की आयोग नेमका आपल्याला काय विचारत आहे, हे आहे ना, याच्यावर आपला भर असणं महत्वाचं आहे। तर आयोग आपल्याला इथे प्रश्न विचारते आणि आपण काय करतो, आपण त्या बाजूवर जास्त फोकस करतो की नाकाच्या द्वारे काय करतात, म्युकस काय करतो, ऑक्सिजनला गरम करण्याचं काम कोण करतं, रक्तवाहिन्या करतात, आपण याच्यावर जास्त भर देतो। पण आपण हा जो पार्ट आहे या पार्टला आपण बोरिंग मानतो, इननिग्लिजिबल मानतो, त्याला आपण सोडून देतो। पण अशातली गोष्ट नाही मित्रांनो, कारण की सगळ्यात जास्त जर आयोगाचे आपण पीवायक्यू बघितले तर पीवायक्यू या पार्टवरती आपल्याला आयोग पीवायक्यू पाडताना दिसत आहे, बरोबर आहे ना। आता बघा मित्रांनो, ग्लायकोलिसिस, ग्लायकोलिसिस म्हणजे काय, हे ग्लायकोलिसिस पेशी द्रव्यात घडते मित्रांनो। कुठं, पेशी द्रव्यात घडते। एक मात्र ग्लायकोलिसिस हे आहे जे पेशी द्रव्यात घडते, आणि क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी हे आपली मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते, म्हणजे पॉवर हाऊस ऑफ द सेल मध्ये घडते। पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतू कणिकामध्ये घडते। कशामध्ये घडते, तंतू कणिकामध्ये घडते मित्रांनो। आता बघा, मी तुम्हाला इथे एक तुम्हाला इमेज दाखवली होती की मी तुम्हाला म्हटलं होतं, बघा हे इमेज, ठीक आहे ना। आता बघा, हे तुम्हाला मी म्हटलं की नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो की हे 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 डायग्राम आखरी कशाची आहे, हे डायग्राम कशाची आहे। बघा, हे ग्लायकोलिसिस
हे कुठं घडतं आपल्याला? पेशी द्रव्यात घडतं, पेशी द्रव्यात घडतं, बरोबर आहे ना. आणि हे बघा, हे आहे आपला मायटोकॉन्ड्रिया, बरोबर. मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय घडतं? क्रेब सायकल घडतं आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी घडतं, बरोबर आहे ना. हे इथं होतं. आता ग्लायकोलिसिसच्या माध्यमातून जर बघितलं तर आपल्याला 2 एटीपी एवढी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळतं, ठीक आहे ना. आणि क्रेब सायकल मध्ये तर पाहायला मिळतं आपल्याला CO2 हे गॅस आपलं लिबरेटेड होतं आणि इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये केमिकल एनर्जी होते आणि केमिकल एनर्जीच्या माध्यमातून आपल्याला 36 एटीपी ऊर्जा मिळतो. किती एटीपी ऊर्जा मिळते आपल्याला? 36 एटीपी ऊर्जा मिळते. आणि बाहेर तर काय पडतं सर? ते आपलं H2O म्हणजे पाणी बाहेर पडते आणि ऑक्सिजन सुद्धा बाहेर पडते. हे आपल्याला कशात झालेली आहे? पेशी श्वसन म्हणजे पेशी श्वसन या माध्यमातून आपली घडताना दिसत आहे. आता आपण समोर जाऊया. आता ग्लायकोलिसिस नेमकं कशा प्रकारे होते, ठीक आहे ना. आता बघू आपण ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस म्हणजेच काय मित्रांनो? आता बघा, ग्लायकोलिसिस म्हणजेच ग्लुकोजचं विघटन करणे. नेमकं ग्लायकोलिसिसचं मूळ काम काय आहे? जे ग्लुकोज आलेले आपल्या शरीरामध्ये त्या ग्लुकोजचं विघटन करण्याचं काम जर कोणाचं असेल ते आपलं ग्लायकोलिसिसचं असते. म्हणजे आपण पहिला पॉईंट लिहू आपण ग्लायकोलिसिसचा, ग्लुकोजचे विघटन करणे हे याचं पहिलं काम आहे. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय मित्रांनो? C6H12O6, बरोबर ना. याचे विघटन करणे, ठीक आहे ना. अगर जर ग्लायकोलिसिसचं मुख्य काम काय आहे? ग्लायकोलिसिस मुख्य काम ग्लुकोजचे विघटन करणे झालेले आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं ते पेशी द्रव्यात घडते मित्रांनो. ग्लायकोलिसिस असा जर प्रश्न विचारला, ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया पेशीमध्ये कुठे घडते, तर आपण मॅक्झिमम टाइम असं वाटते का इलेक्ट्रॉन वहन आहे, ठीक आहे ना. ते आपल्याला ऊर्जा निर्मितीचा एक भाग आहे. ऊर्जा निर्मिती कुठे होते? पेशीमध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. तर आपण डोळे लावून ते मायटोकॉन्ड्रिया आपण उत्तर ठोकतो, पण असं नाही. ते कुठं होते? हे कुठं होते? ग्लायकोलिसिस हे होते आपल्याला पेशी द्रव्यात होते. कुठं होते? पेशी द्रव्यात होते, बरोबर आहे ना. हे आपले पेशी द्रव्यात होते. तर ही रिएक्शन बघा, रिएक्शन कशी होते बघा. या रिएक्शन का जरा ध्यान द्या मित्रांनो. आपण एक ग्लुकोज घेऊ. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6, ठीक आहे ना. जेव्हा आपल्याला विघटन करू, विघटन कशाच्या माध्यमातून होतं? कुठं होणार आहे? पेशी द्रव्यामध्ये, बरोबर आहे ना. पेशी द्रव्यात, बरोबर. विघटन कुठं झालेलं आहे? पेशी द्रव्यात. आणि आपल्याला काय मिळेल? काय करत आहोत आपण? पेशी द्रव्यातनी विघटन झालेले आहे. तर आपलं इथे ऑक्सिशोषण होणार आहे की विनऑक्सिशोषण होणार आहे? बघा, इथेच आपण पेशी द्रव्य ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया ऑक्सिशोषणच्या माध्यमातून घडतं का विनऑक्सिशोषणच्या माध्यमातून घडतं? हे आपले घडतं विनऑक्सिशोषणच्या माध्यमातून. आता मी असं का म्हणत असेल बरं? कारण की आपण पेशीमध्ये शिकलेलो आहोत की ऑक्सिजन हा कुठे असतो? ऑक्सिजन हा मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो, बरोबर आहे ना. त्याच कारणाने मायटोकॉन्ड्रियामध्ये आपली ऊर्जा निर्मिती होते, बरोबर आहे ना. ऊर्जा निर्मितीचा कारखाना म्हणून मायटोकॉन्ड्रियाला ओळखतो, कारण त्यामध्ये ऑक्सिजन आहे. ते तिथं ऊर्जा निर्मिती करतात, बरोबर आहे ना. तर आता मला सांगा, पेशी द्रव्यात आपल्यावाले ऑक्सिजन आहेत का? पेशी द्रव्यात आपलं ऑक्सिजन नाही. तर मग पेशी द्रव्यात आपलं ऑक्सिजन नाही, तर हे आपलं विघटन, जे ग्लायकोलिसिसचं विघटन आहे, जे आपलं ग्लुकोजचं विघटन आहे, हे विनऑक्सिशोषणच्या माध्यमातून घडणार आहे, ना की ऑक्सिजनच्या माध्यमातून. तर आता मी इथं काय लिहितो? विनऑक्सिशोषण होते इथं, विनऑक्सिशोषण, ठीक आहे ना. हे तर काय होतं? विनऑक्सिशोषण. आता विनऑक्सिशोषणच्या माध्यमातून काय होत आहे? ग्लुकोजचं विघटन होतं मित्रांनो. आता ग्लुकोजचं जर विघटन होत असेल तर आपल्याला याच्यातनी काय मिळतं? तर आपल्याला याच्यातनी मिळतं मित्रांनो 2-पायरुव्यिक ऍसिड. 2-पायरुव्यिक ऍसिड, ठीक आहे ना. 2-पायरुव्यिक ऍसिड मिळतं. प्लस आपल्याला काय मिळतं? 2 NADPH2 मॉलिक्यूल मिळतं मित्रांनो. काय मिळतं? 2 NADPH2 मॉलिक्यूल मिळतं. आपल्याला काय मिळतं बघा? 2 पायरुव्हिक ऍसिड मिळतं, 2 NADPH2 मॉलिक्यूल मिळतं. त्याच्यानंतर 2 H2O चे मॉलिक्यूल आणि 2 ATP मिळतं. 2 आपल्याला H2O चे मॉलिक्यूल मिळतं मित्रांनो. आणि प्लस आपल्याला काय मिळतं? 2 ATP एवढी ऊर्जा आपल्याला मिळतं. आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे विनऑक्सिशोषण मध्ये आपल्याला किती ऊर्जा मिळतं? 2 ATP ऊर्जा मिळतं. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मित्रांनो, बरोबर आहे ना. किती मिळतं आपल्याला? 2 ATP ऊर्जा मिळतं. त्याच्यानंतर जर बघतो म्हटलं आपण तर नेक्स्ट जे सायकल आपली केल्विन सायकल आहे, बरोबर आहे ना.
पण इथं फरक असा आहे मित्रांनो, हे जे 2 पायरुव्हिक ऍसिड आहे, आता मला सांगा आपलं जे आहे ऊर्जा कशाच्या माध्यमातून साठवून ठेवलेली आहे बघा, हे 2 पायरुव्हिक ऍसिडच्या माध्यमातून आपण ऊर्जा साठवून ठेवलेली आहे पेशी द्रव्यामध्ये, नंतर 2 NADPH2च्या माध्यमातून साठवून ठेवलेली आहे, आणि पाणी तर आपलं लिबरेटेड होणार आहे, बरोबर आहे ना. तर मला सांगा विनॉक्सी शोषण मध्ये दोन फेज मध्ये आपण ऊर्जा साठवून ठेवलेली आहे, एक म्हणजे 2 पायरुव्हिक ऍसिड आणि एक म्हणजे 2 NADPH2 मॉलिक्यूल. आता मला सांगा, पण आता इथं काय होतं नेमकं, क्रेब्स सायकल जेव्हा घडतं आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये, पण मायटोकॉन्ड्रियामध्ये 2 पायरुव्हिक ऍसिड हे लगेच जात नाही, हे अपवाद आहे. 2 पायरुव्हिक ऍसिड त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये जात नाही. तर याच्या पहिले पेशीद्रव्यात 2 पायरुव्हिक ऍसिडचं पण आपल्याला विघटन करावं लागते, कारण की मायटोकॉन्ड्रिया म्हणतो मी 2 पायरुव्हिक ऍसिडला घेत नाही, तो मायटोकॉन्ड्रिया फक्त 2 NADPH2 मॉलिक्यूलला घेते, ठीक आहे ना. ते मॉलिक्यूल आपल्या 2 पायरुव्हिक ऍसिडला घेत नाही, तर 2 पायरुव्हिक ऍसिड आपल्याला विघटन करावं लागेल. बघा आता 2 पायरुव्हिक ऍसिडचं विघटन कसं होते, 2 पायरुव्हिक ऍसिडचे विघटन कसे होते, 2 पायरुव्हिक ऍसिडचे विघटन करायचे असेल तर आपल्याला बघा ऑक्झिल ऍसिटिल को एन्झाइम आपल्याला मिळतं. काय मिळतं, ऍसिटिल को एन्झाइम, ऍसिटिल को एन्झाइम मिळतं. काय मिळतं, ऍसिटिल को एन्झाइम मिळतं प्लस आपल्याला दोन कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्यूल, काय मिळतं, 2 कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्यूल प्लस 2 ATP ऊर्जा आपल्याला मिळतं. आता आपलं विघटन झालेलं आहे. आता जे आहे ऍसिटिल को एन्झाइम हे आपल्याला क्रेब्स सायकल मध्ये म्हणतो, आपल्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये जातं, आणि सर्वी जे क्रेब्स सायकल आहे मित्रांनो, क्रेब्स सायकल सर्वी हे ऍसिटिल को एन्झाइमला विघटन करण्यासाठी आहे. सर्व जे क्रेब्स सायकल आहे आपल्याला हे ऍसिटिल को एन्झाइमला विघटन करण्यासाठी आहे. आता जर म्हटलं मी, आता हे आपल्याला ऍसिटिल को एन्झाइम दिलेला आपल्या क्रेब्स सायकल मध्ये. आता बघा ग्लायकोलिसिस हे प्रक्रिया जी आहे, ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया शोषणाच्या कोणत्याही प्राण्यामध्ये जे ऑक्सिशोषण करतात, विनॉक्सी शोषण करतात, सर्व जे पृथ्वीवरील प्राणी आहे त्यामध्ये ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया सारखीच आहे. ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया सारखीच आहे. सर्व प्राणीमध्ये ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया सारखी आहे, सारखी आहे मित्रांनो. हे आपला की पॉइंट आहे, हे आपली IMP आहे. सर्व सजीवांमध्ये ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया सारखीच आहे. पण आता इथं म्हटलं मी सर्व सारखीच आहे, परंतु समोर आपल्याला क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन साखळी हे सर्व सजीवांमध्ये सारखी नसते, ठीक आहे ना. आता आपण समोर जाऊया क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल म्हणजेच काय मित्रांनो, हे क्रेब्स सायकल आपली घडते तंतुकणिकामध्ये, म्हणजे कुठे घडते, मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते. तंतुकणिका, बरोबर ना. क्रेब्स सायकल आपल्याला तंतुकणिकामध्ये घडते. त्याच्यानंतर जर म्हटलं आपण या क्रियेसाठी ऑक्सिजनची गरज लागते मित्रांनो, ऑक्सिजनची गरज लागते, त्या कारणाने कुठे घडते, आपल्याला मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते. कारण की मायटोकॉन्ड्रियामध्ये काय ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचं वहन कोणी केलेलं आहे, हिमोग्लोबिनने केलेलं आहे, ठीक आहे ना. हिमोग्लोबिनने त्या पेशी द्रव्यापर्यंत, पेशी अंगापर्यंत ते ऑक्सिजन घेऊन गेलेले आहे. त्या कारणानं तंतुकणिकामध्ये कशाच्या माध्यमातून घडते, ऑक्सिजनच्या माध्यमातून ही प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया घडते. आता बघा ही प्रक्रिया कशी घडते, आपल्यापाशी काय आहे, ऍसिटिल को एन्झाइम आहे. विघटन कसं करायचं आपल्याला, ऍसिटिल को एन्झाइमचं, ऍसिटिल को एन्झाइमचं आपल्याला विघटन करायचं आहे. ऍसिटिल को एन्झाइमचं जर विघटन करायचं असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, जसं CO2 प्लस H2O. आपला H2O तर आपल्या लिबरेटेड होणार आहे, CO2 सुद्धा लिबरेटेड होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिळणार आहे NADPH2 मॉलिक्यूल मिळणार आहे, जे आपल्याला NADPH2. आपल्याला जे ऊर्जा मिळतं मित्रांनो, जे आपल्याला ऊर्जा मिळतं, आपल्याला ATP जे फॉर्म आहे ते NADPH2च्या माध्यमातून आपल्याला
पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जो विषय करतो म्हटलं आपला FADTH2 आपल्याला पाहायला मिळतं. FADTH2 ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपल्याला 2 ATP ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. तसा हे आपल्याला सर्व जे क्रेब्स सायकल आहे हे सर्व विघटन आपल्याला क्रेब्स सायकल मध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आपल्याला जर कोणता फॉर्मॅट जर दिसला इथे आपल्याला आता आपल्याला कशाच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन मिळालेल्या कशाच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे तर ते आपल्याला NADPH2 च्या माध्यमातून मिळालेली आहे आणि FADTH2 च्या माध्यमातून मिळालेली आहे. बरोबर आहे ना. हे आपल्याला दोघांच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे. आता हे दोघांच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे. हे ऊर्जा आपण कशामध्ये टाकणार आहोत? आता इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये टाकणार आहोत. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन वहन साखळी करतो, इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये आपण जेव्हा हे 2 मॉलिक्यूलला टाकतो त्याच्यानंतर आपल्याला किती ऊर्जा मिळणार आहे? 38 एवढी ATP ऊर्जा आपल्याला मिळणार आहे. किती ऊर्जा मिळणार आहे? 38 एवढी ATP ऊर्जा मिळणार आहे. चला तर आता आपण इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये जाऊया. इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये मित्रांनो बघा आता इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये आपल्याला NADPH2 FADH2 बघा NADPH2 मी तुम्हाला आधीच म्हणलेलं आहे. NADPH2 व FADPH2 याचं काय होणार आहे? आता इथे या रेणूचं विघटन होणार आहे. काय होणार? या रेणूतून ऊर्जा बाहेर काढली जाणार आहे. या रेणूचं विघटन होणार आहे. काय म्हणलेलं आहे? या रेणूचे विघटन होणार बरोबर आहे ना. या रेणूचे विघटन होणार आहे. या 2 रेणू मधून आपण ऊर्जा बाहेर काढणार आहोत. तर त्यानंतर बघा या 2 रेणू मधून आपल्याला एक NADH2 मधून आपल्याला किती ऊर्जा मिळते? ते आपल्याला मिळते 3 ATP एवढी ऊर्जा मिळते मित्रांनो. किती? 3 ATP एवढी ऊर्जा मिळते. आणि जर मी म्हटलं एक FADPH2 पासून आपल्याला 2 ATP एवढी ऊर्जा मिळते. बरोबर आहे ना. 2 ATP एवढी आपल्याला ऊर्जा मिळते. हे झालेलं आहे मित्रांनो आपल्याला इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता आपल्याला बघा NADPH2 आपल्याला होल याच्यातून म्हणजे की बघा आपल्या ग्लायकोलिसिसची प्रक्रिया झालेली आहे. क्रेब्स सायकल झालेला आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी झालेली आहे. यामध्ये आपण बघू शकतो NADPH2 आपल्याला किती मिळालेली आहे, FADPH2 किती मिळालेली आहे. त्यानुसार आपल्याला किती ऊर्जा मिळणार आहे? आपल्याला 38 एवढी ऊर्जा मिळणार आहे. 38 ATP एवढी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता आपण समोर जाऊया. समोर म्हणजे वेगवेगळ्या सजीवातील विनाक्षी शोषण प्रक्रिया. आता वेगवेगळ्या सजीव येते मित्रांनो पृथ्वीवरील आपल्याला. वेगवेगळे सजीव येते मित्रांनो. जसे वनस्पती आहे, प्राणी आहे, जीवाणू आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला विनाक्षी शोषण ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतं. बघा मित्रांनो आता ते वेगवेगळ्या प्रक्रिया आपण 3 सजीवांमध्ये आपण ते प्रक्रिया करून घेऊया. एक म्हणजे वनस्पती. एक म्हणजेच काय? वनस्पती घेऊया आपण. वनस्पती. दुसरं घेऊ आपण प्राणी. प्राणीमध्ये विनाक्षी शोषण प्रक्रिया कशी घडते. त्याच्यानंतर आपण घेऊ जीवाणू. ठीक आहे ना. अगर वनस्पतीमध्ये जर आपल्याला बघा वनस्पतीमध्ये असो, प्राणीमध्ये असो, जीवाणूमध्ये असो, पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलिसिस स्टेप आपली कशी राहणार आहे? सारखीच राहणार आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे विनाक्षी शोषण मध्ये किंवा अदर कोणत्याही प्राण्यांमध्ये सजीवात या पृथ्वीवरील जेवढेही सजीव आहे त्यामध्ये पहिली स्टेप जी आपली विनाक्षी शोषणची आहे ते ग्लायकोलिसिस. हे स्टेप आपल्याला कशी मिळणार आहे मित्रांनो? सारखीच मिळणार आहे. बरोबर आहे ना. हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. आता बघा वेगवेगळ्या सजीवात विनाक्षी शोषण प्रक्रिया आपल्याला बघायची आहे. त्यामध्ये पहिलं जर बघितलं आपण ग्लायकोलिसिस हे प्रक्रिया आपल्याला सारखीच दिसणार आहे. कोणती? ग्लायकोलिसिस. बरोबर ना. ग्लायकोलिसिस हे प्रक्रिया आपल्याला सारखीच दिसणार आहे मित्रांनो. बरोबर ना. ग्लायकोलिसिस हे प्रक्रिया आता सारखीच आपल्याला दिसत आहे. तर ग्लायकोलिसिस पासून आपल्याला काय मिळालेलं आहे? आपण ग्लायकोलिसिस या प्रक्रियेमध्ये काय बघितलं? आपल्या ग्लायकोलिसिस या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे? आपल्याला मिळालेला पायरुव्हिक ऍसिड. काय मिळालेला आहे?
पायरुविक ऍसिड. तर आपल्याला पायरुविक ऍसिड हे आपल्या ग्लायकोलिसिस मध्ये मिळालेलं आहे आणि सर्व प्राण्यांमध्ये ते ग्लायकोलिसिस प्रक्रिया सारखी आहे. तर आपल्याला सर्व याच्यातली कोणती प्रक्रिया मिळणार सारखी? ग्लायकोलिसिस मध्ये आपल्याला एकच प्रोडक्ट फॉर्म होणार आहे, ते म्हणजे आपल्याला पायरुविक ऍसिड. ठीक आहे ना. आता आपण लिहूया पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड हे आपल्याला कशी दिसणार आहे? आपल्याला सारखीच दिसणार आहे. पण आता विषय असा आहे मित्रांनो की आता आपल्याला दिसत आहे क्रेब सायकल. काय दिसत आहे आपल्याला? क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता मला सांगा तुम्ही, क्रेब सायकल मध्ये आता इथून आता बदल होते. आता वनस्पतीमध्ये काय अलग अलग फॉर्म होत असेल, प्राण्यामध्ये काही अलग फॉर्म होत असेल, आणि जीवाणूमध्ये सुद्धा काही अलग फॉर्म होत असेल. आता बघू आपण. बघा आता पायरुविक ऍसिड फॉर्म झाल्याच्या नंतर आपल्याला इथं बदल झालेला. तर आता इथं बदल झाला तर आपल्याला इथं काय मिळतं? तर आपल्याला इथेनॉल प्लस काय मिळतं वनस्पतीमध्ये? आपण वनस्पतीमध्ये मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. इथे इथेनॉल प्लस CO2 मिळतं आपल्याला. प्लस काय मिळतं? एक फॉर्म होतं आपल्याला डबल काय? ATP मॉलिक्यूल फॉर्म होतं. काय होतं? ATP मॉलिक्यूल फॉर्म होतं. हे आपल्याला फायनल प्रोडक्ट आहे. पण इथे काय आलेलं आहे? इथं आपलं बदल आलेला आहे. हे लक्षात ठेव जा. काय आलेला इथेच आपल्याला? बदल आलेला आहे मित्रांनो. बदल झाला इथे, हे लक्षात ठेव जा. आता मला सांगा, प्राण्यांमध्ये आपल्याला शेवटचं काय मिळालेलं आहे? आत्ताच आपण बघितलेलं आहे विनॉक्सिक शोषण प्रक्रिया. याच्या प्राण्यामध्ये काय मिळालेलं आहे आपल्याला? लॅक्टिक ऍसिड. 2 ATP मॉलिक्यूल मिळालेले आपल्याला. काय मिळालेले आहे? लॅक्टिक ऍसिड प्लस काय मिळालेलं? लॅक्टिक ऍसिड प्लस आपल्याला 2 ATP मॉलिक्यूल मिळालेले आहे मित्रांनो. किती मिळालेले आहे? 2 ATP मॉलिक्यूल मिळालेले आहे. बरोबर ना? 2 ATP मॉलिक्यूल आपल्याला मिळालेले आहे. तर जर आपण जीवाणूमध्ये बघितलं मित्रांनो, जीवाणूमध्ये आपल्याला काय मिळालेले आहे? तर आपल्याला मिळालेली आहे किण्व प्रक्रिया होती मित्रांनो. यामध्ये कोणती प्रक्रिया होते? किण्व प्रक्रिया. कोणती? किण्व प्रक्रिया होते. या किण्व प्रक्रियामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं? हे किण्व प्रक्रिया जेव्हा होते आपल्याला यामध्ये आपल्याला दही पाहायला मिळतं. दही फॉर्म होतं, विनेगर फॉर्म होतं. ठीक आहे ना. काय काय फॉर्म होतं बघा? विनेगर फॉर्म होतं प्लस दही फॉर्म होतं प्लस ATP मॉलिक्यूल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. इथं काय मिळतं? ATP मॉलिक्यूल. ते पण किती ATP मॉलिक्यूल पाहायला मिळतं आपल्याला? इथं 2 ATP मॉलिक्यूल आपल्याला इथं पाहायला मिळते. आता बघा, वेगवेगळ्या सजीवांची विनॉक्सिक शोषण प्रक्रिया म्हटली की पहिली स्टेप आपली सारखीच राहणार आहे. ती स्टेप कोणतीच आपल्याला? ग्लायकोलिसिस. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपल्याला इथेचा बदललं, आपल्याला काय मिळालेलं आहे? इथेनॉल प्लस CO2 प्लस ATP मॉलिक्यूल मिळालेलं आहे आपल्याला. हे सर्व हे जे वेगवेगळे सजीव हे आपल्याला IMP आहे मित्रांनो. ठीक आहे ना. हे आपल्याला काय आहे? हे आपल्याला IMP आहे. हे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर मानवी श्वसन संस्था. आता आपला हा जो पार्ट आहे मित्रांनो, हा जो पार्ट आहे आपला मानवी श्वसन संस्था, हा आपल्याला आयोगातनी आपल्याला विचारल्या जात नाही. खूप कमी अशा प्रमाणात विचारल्या जाते मित्रांनो. बरोबर आहे ना. हे जे आपण आता 2 लेक्चर घेतलेले आहे मागचीवाले, यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं सगळ्यात जास्त जर प्रश्न विचारले असत, ऑक्सिशोषण, विनॉक्सिक शोषण, क्रेब सायकल झालेली, इलेक्ट्रॉन वहन साखळी झालेली आहे, यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला पाहायला मिळतं. मानवी श्वसन संस्थेवर आपल्याला तेवढे प्रश्न तरी आपल्याला पाहायला मिळत नाही. मानवी श्वसन संस्थेवर तेवढे आपल्याला प्रश्न पाहायला मिळत नाही. काय यामध्ये काय आहे? यामध्ये काहीच नाही. मानवी श्वसन संस्थेमध्ये हे नाकाद्वारे हवा अंदर घेतल्या जाते, फुफ्फुसाद्वारे फिल्टर केल्या जाते, ते एवढंच आहे. ठीक आहे ना. हे आपला थिओरिटिकल पार्ट झालेला आहे. ठीक आहे ना. हा पार्ट कोण झालेला आपल्याला? थिओरिटिकल पार्ट झालेला आहे. पण आपल्याला जे करायचं आहे मित्रांनो, ते म्हणजे याच्या मागचा भाग. ठीक आहे ना. ऑक्सिशोषण, विनॉक्सिक शोषण हा आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे ना. हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपला मार्ग आपला कुठे जात नाही मित्रांनो. तुम्ही PYQ बघा. PYQ मध्ये तुम्हाला कळेल की आयोग नेमकं कशावर भार देतं, कशावर आपल्याला आयोगाचा फोकस आहे, आयोग नेमकं कशा प्रकारे प्रश्न विचारते. बरोबर आहे ना. या वेळेसच्या राज्यसेवेमध्ये फॉर्मॅट आयोगाने चेंज केलेला आहे. आता जर आपण यावर्षी आयोगाचा सायन्सचा पेपर बघितला तर टेक्निकलवर जास्त भर झालेला आहे. ठीक आहे ना. आता मी सुद्धा म्हणत होतो की उत्तीवर प्रश्न विचारल्या जाणार नाही, पण एक प्रश्न आयोगाने यावेळेस उत्तीवर टाकला. बरोबर आहे ना.
टाकलं ना. अवघ्या 5 वर्षांनी उत्तीवर प्रश्न आलेला नाही आहे मित्रांनो, पण या वेळेस आयोगानं तो प्रश्न टाकला, बरोबर आहे ना. तरी पण आपण उत्ती घेतलेला आहे, ठीक आहे ना. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की आयोग नेमकं कशावर भर देत आहे हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. हे नाही की आयोग मागचेच क्वेश्चन घेतात ते रिपीट करतात. रिपीट नाही करतात तरी पण आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला जसा गेस लागतो की बा आयोग नेमकं कशा प्रकारे समोरची स्टेप उचलू शकते, कशा प्रकारे समोरचा प्रश्न आपल्याला विचारू शकते, बरोबर आहे ना. आता बघा, आता जर म्हटलं आपण मानवी शोषण संस्था, मानवी शोषण संस्थेमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं. सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला मिळतं नाकपुड्या, ठीक आहे ना. काय पाहायला मिळतं, नाकपुड्या, ठीक आहे ना. सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला मिळतं नाकपुड्या. नाकपुड्या म्हणजे नोसिकल, त्याच्यानंतर घसा, त्याच्यानंतर काय पाहायला मिळतं आपल्याला घसा, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कंठ, ठीक आहे ना. आपला जो हा भाग आहे त्या भागाला आपण कंठ म्हणतो आणि या भागाला आपण घसा म्हणतो मित्रांनो. त्याच्यानंतर जर आपल्याला काही पाहायला मिळत असेल, नाकपुड्या झाला, कंठ झालं, सॉरी घसा झाला, कंठ झालं, त्यानंतर श्वासनलिका आपल्याला पाहायला मिळतं. कोणती, श्वासनलिका. श्वासनलिका नंतर आपल्याला श्वसनी पाहायला मिळतं मित्रांनो. कोणतं पाहायला मिळतं आपल्याला, श्वसनी. आणि श्वसनीच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं वायुकोश, जे आपल्या फुफ्फुसामध्ये प्रेझेंट आहे. वायुकोश, केशवाहिन्या जे आपल्या फुफ्फुसामध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं आपल्याला, वायुकोश, ठीक आहे ना. बघा, आपल्या या सर्व पार्टचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे जे सर्व पार्ट आहे मित्रांनो, नाकपुड्या झालेला आहे, घसा झालेला आहे, कंठ झालेला आहे, श्वासनलिका झालेला आहे, श्वसनी झालेला आहे किंवा वायुकोश झालेला आहे, हे सर्व पार्ट आपला थेरॉटिकल पार्ट आहे. सर्व पार्ट थेरॉटिकल आहे मित्रांनो. हे आपल्याला इथं दामतावीच लागणार आहे, ठीक आहे ना. हा सर्व पार्ट कसा आहे, थेरॉटिकल पार्ट आहे. हे कितीकही म्हटलं तर हे आपल्याला पाठच करावं लागणार आहे, आपल्याला ते समजूनच घ्यावं लागणार आहे, ठीक आहे ना. आता आपण बघूया नाकपुड्या, ठीक आहे ना. आता आपण बघूया नाकपुड्या. नाकपुड्या जर बघतो म्हटलं मित्रांनो तर बघा, नाकपुड्याचे आपले जे नाकपुडी आहे, नाकपुडीमध्ये आपल्याला इथे आपल्याला केस पाहायला मिळतात, बरोबर ना. हे केस आपलं काय करतं, बरोबर ना. हे जे केस आपल्या नाकपुड्यामध्ये पाहायला मिळतात हे हवा गाळण्याचं काम करतं. केस आपल्या नाकपुड्या जे आहे ते आपलं काय करतं, हवा गाळण्याचं काम करतं मित्रांनो, बरोबर आहे ना. आता केस जर म्हटलंय काय करतं, हवा गाळण्याचे काम करते, हवा गाळण्याचे काम करतात, गाळण्याचे काम करतात, ठीक आहे ना. हे बघा, या प्रकारे आपलं नाक राहतं, इतकेच आपले असे काही ना काही केस राहतात, बरोबर आहे ना. हे काय करतात, हवा गाळण्याचे काम करतात. त्यानंतर आपल्याला नाकामध्ये जे आहे ना त्या वरच्या बाजूला जे इथेच ते आपल्याला रक्तवाहिनी असतात. हे खूप पातळ भिंतीचे असतात मित्रांनो. कशा असतात, हे खूप पातळ भिंतीचे असतात. हे नाकपुड्या काय करतात, जे आपण ऑक्सिजन गेन करत आहोत, जे कार्बन डायऑक्साईड झालेलं आहे, अनप्युरिफाय ऑक्सिजन आपण जेव्हा गेन करत आहोत तर त्यावेळेस काय होते मित्रांनो, त्याला गरम करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आपल्या रक्तवाहिन्या करते, सॉरी केशवाहिन्या करते, ठीक आहे ना. आता आपली बॉडी कितीही थंडी असो, काहीही असो, ठीक आहे ना, तर आपली बॉडी आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवते, बरोबर आहे ना. आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवते. त्याचप्रमाणे जे नाकामधून आपली जी हवा चाललेली आहे त्या हवेचं तापमान मेंटेन जर कोण करत असेल तर ते केशवाहिन्या करत असतात. ते आपल्या या बाजूला असतात आणि ते केशवाहिन्या ज्या मित्रांनो अतिशय पातळ भिंतीच्या असतात. कशा असतात, अतिशय पातळ भिंतीच्या असतात. आणि त्या पातळ भिंतीच्या असल्या कारणानं जर तुम्हाला माहित असेल, आपलं उन्हाळ्यात आपल्याला नागफुटी म्हणून आपल्याला जास्त प्रकार पाहायला मिळतो, बरोबर ना. नागफुटी आपली जास्त होतं. अगर नागफुटी जर आपली जास्त झाली तर मला समजून घ्यायचं, आपले जे हे नागपुडी आहे, जे केसवाहिनी आहे आपल्या, ते कुठे लिखित झालेली आहे. तर आपल्या उन्हाळ्यात सर्वात जास्त आपल्याला नागफुटीचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. आयोगाने असा प्रश्न विचारला की जे हवा आहे आपण जे श्वास आपण घेत आहोत नाकाच्या माध्यमातून घेत आहात तर ते आपल्याला गरम करण्याचं काम, जे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आपलं कोण करतं, आपलं केशवाहिन्या करतं, जे नाकाच्या वरच्या बाजूला आहे. आणि ते केशवाहिन्या अतिशय पातळ भिंतीचे असतात मित्रांनो. कसे असतात, अतिशय पातळ भिंतीचे असतात. त्यानंतर बघा लुमिनल डक्ट म्हणून आपल्याला नाकाच्या बघा या कोणत्याला इथेच नाकाच्या कोणत्याला लुमिनल डक्ट म्हणून आपल्याला एक ग्रंथी असतात मित्रांनो. कोणती, या कोणत्याला आपल्या लुमिनल डक्ट म्हणून असतात. इथे दिलेली आहे का बघू द्या मला.
नाहीये दिलेली आहे बघा. या ठिकाणी बघा, हे या ठिकाणी नाही का आपल्याला लुमिनर डक्ट म्हणून असतात. हे लुमिनर डक्ट नेमकं कशाचं काम करतात? लुमिनर डक्ट हे नाही का आपल्याला अश्रुग्रंथी म्हणून आपण याला ओळखलं जातं. कशासाठी वापरलाय? अश्रुग्रंथी म्हणून आपल्याला ओळखलं जातं. ठीक आहे ना, अश्रुग्रंथी म्हणून आपल्याला ओळखलं जातं. जेव्हा बी बघा आपल्याला जेव्हा दुःखात असतो त्यावेळेस आपल्या नाकातून पण वाहतं आणि डोळ्यातून बी वाहते. ठीक आहे ना, तर ते आपल्या लुमिनर डक्टच्या माध्यमातून आपल्याला वाहायला जाते की आपल्या डोळ्यातून आसू हे आपल्याला लुमिनर डक्ट मधून येते, म्हणून त्याला अश्रुग्रंथी सुद्धा आपण म्हणतो. ते कुठे स्थित असते? ते आपल्या या भागामध्ये आपल्या लुमिनर डक्ट आपल्याला प्रेझेंट असते मित्रांनो. ठीक आहे ना, हे झालेले आपल्या नाकपुड्याबद्दल सर्व. नागपुड्याबद्दल झालेला आहे. आता आपण बघून घेऊया घसा. नागपुडीबद्दल बस एवढा आपण डाटा खूप झाला मित्रांनो. ठीक आहे ना, एवढा डाटाबेस आपल्याला नागपुरासाठी खूप झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघून घेऊया घसा. ठीक आहे ना, घसा आपण बघूया. घसा जर म्हटलं मित्रांनो, श्वासनलिका अन्ननलिका दोघांमधला भाग आहे बघा. श्वासनलिका, इथून आपल्याला श्वासाने होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला मुखातून आपल्याला काय होत आहे? अन्नग्रहण होत आहे. या श्वासनलिका जेव्हा श्वसन आणि अन्न याच्यातील मुख्य भाग म्हणजेच आपला काय आहे? हे आपला घसा आहे मित्रांनो. ठीक आहे ना, म्हणजे दोघांमधील साम्यवादाचं काम कोण करतं? तर हे आपल्याला घशाचं काम करतं. दोन्ही ठिकाणी अन्न असो श्वास असो एकत्र कुठे येतात? तर ते आपल्याला घशामध्ये येते मित्रांनो. बघा ना, हे बघा या प्रकारे. आणि घसा जे आहे मित्रांनो 3 फेज मध्ये आहे. एक नॅझोफाइल्स, ऑक्ट्रोफाइल्स आणि हेझोफाइल्स. ठीक आहे ना, याच्यामध्ये बघा आपल्याला नेझोफिल्स हे आपल्याला वरचा भाग आहे मित्रांनो. हा जो भाग आहे हा आपल्याला आहे. त्याच्यानंतर बघा ओरोफाइल्स, हे आपल्याला हे जे भाग आहे मित्रांनो या भागाला आपण असे म्हटलेलं आहे. ठीक आहे ना, म्हणजे यामध्ये बघा इकडून जी आलेली आपल्याला तोंडात मुखवाटे आलेली आहे. आपल्याला मुखवाटे काय आलेला? अन्न आपण ग्रहण करतो आणि इथून आपण श्वास ग्रहण करतो. हे जे आलेले आहे याला आपण म्हणतो मग हायपोफेज. याला काय म्हणतो? हे जे आलेली आहे आपल्याला कंठ या खालच्या भागाला आपण म्हणतो. ठीक आहे ना, हे या प्रकारे 3 फेज मध्ये बनलेली आहे. ठीक आहे ना, या 3 फेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे काय काम करतं? हे आपले हवा ग्रहण करण्याचं काम करतं. आणि हे काय काम करतं? अन्न आणि हवा याचं काम करतं. ठीक आहे ना, हे झालेलं आपल्या घशाच्या बद्दल माहिती. त्याच्यानंतर बघूया आपण कंठ. कंठ म्हणजेच काय मित्रांनो? कंठ म्हणजे घशाद्वारे आलेल्या वायू श्वासनलिकेत कंठाद्वारे शिरवल्या जातात. घशामध्ये जे वायू आलेली आहे आपली इथं आता हे आपल्या शिरवण्याचं काम जर कोण करत असेल हे आपलं कंठ करत असते मित्रांनो. म्हणजे घशामध्ये जे आपल्याला हवा आलेली आहे, जे श्वास आलेले आहे ते खाली ढकलण्याचं काम जर कोण करत असेल ते आपलं कंठ करत असते. ठीक आहे ना, ते आपलं कोण करत असते मित्रांनो? कंठ करत असते. याच भागामध्ये कंठाच्या भागामध्ये नाही का मित्रांनो आवाज निर्मिती होते. कंठाच्या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला आवाज निर्मिती होते. तर आता बघा तुम्ही कधी बोलताना बघा आपण इथं हात लावला आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात. ठीक आहे ना, इथं हात लावल्यावर आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात. ते जर काही असेल तर आपला आवाज निर्मिती आपल्याला या ठिकाणापासून होते मित्रांनो. कंठापासून आपल्याला आवाज निर्मिती होते. कंठामध्ये आपल्याला होकल कॉर्ड पाहायला मिळतं. काय म्हणतात? होकल कॉर्ड काय? या होकल कॉर्डच्या माध्यमातूनच आपल्याला आवाज निर्मिती होते मित्रांनो. काय होते? आवाज निर्मिती कोणाच्या माध्यमातून होत असेल ते आपल्या होकल कॉर्डच्या माध्यमातून होते. आणि होकल कॉर्ड मुळे आपला आवाज तयार होतो, व्हायब्रेशन तयार होते, व्हायब्रेशन मुळे आवाज तयार होतो. हे आपण साऊंड मध्ये आपण बघणार आहोत की आवाज कसा निर्माण होते. ठीक आहे ना, त्याच्यानंतर बघा पुरुषांमध्ये आपल्याला किती आवाज पाहायला मिळते? त्याला 20 मिमी एवढा आपल्याला होकल साऊंड आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्त्रियांमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो, पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये होकल साऊंड आपल्याला किती पाहायला मिळतं? स्त्रियांमध्ये आपल्याला 50 मिमी पाहायला मिळतं. आणि सायन्स असं म्हणतो की स्त्रियांचं बोलणं हे आपल्याला त्रासदायक ठरू शकते मित्रांनो. असं मी नाही म्हणत, असं सायन्स म्हणते की एक वेळी आपण जर स्त्रियांचंच बोलणं ऐकत असलो ते आपल्याला त्रासदायक असू शकते. असं मी नाही म्हणत, असं सायन्स होऊ शकते. सायन्स बोलते असं. ठीक आहे ना, त्याच्यानंतर बघा आता आपण समोर जाऊया. समोर म्हणजेच काय? श्वास नलिका.
बरोबर ना. समोर काय आहे आपल्याला श्वासनलिका. श्वासनलिकेचं काम फक्त एकच आहे मित्रांनो. बघा हे आपल्याला जे मागं आलेली आहे हिपोग्लोस, हे आपल्याला काय आहे अन्ननलिका आहे. काय आपल्याला अन्ननलिका. आता जर मी म्हटलं, आता जर इथं पॉइंट आपण करतो म्हटलं तर आपण काय होते, अन्ननलिकेच्या बाहेरील भागामध्ये श्वासनलिका आहे. ठीक आहे ना. अशा पॉइंट यामध्ये खूप सारे बनतात. पॉइंट जर काढतो म्हटलं बघा अन्ननलिकेच्या, हे अन्ननलिका आहे ना आपल्याला, हे जे आपल्याला दिसत आहे हे आपली अन्ननलिका आहे. याच्याला वरील भागामध्ये आपली काय असते, श्वासनलिका असते. पॉइंट जर काढतो म्हटलं पॉइंट असे आपले खूप बनते ना. जे पॉइंट आपला महत्वाचा आहे तो पॉइंट म्हणजे काय मित्रांनो, यामध्ये वायूचे वहन केले जाते, बस एवढंच आहे. यामध्ये हे जे पाईप आहे ना हे झालेली आहे आपली, ठीक आहे ना. या पाईप मध्ये काय आहे फक्त की यामध्ये वहन केले जातात. वहन कशाचे, वायूचे काय केले जातात, वहन केले जातात, बस एवढंच आहे यामध्ये. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघून घेऊया आपण श्वसनी. श्वसनी म्हणजेच काय मित्रांनो, बघा फुफ्फुसाचे श्वसनीचे मुख्य अवयव काय, फुफ्फुस आहे. डायरेक्ट हे फुफ्फुसाला मिळतं मित्रांनो. काय करतं, डायरेक्ट हे फुफ्फुसांना मिळतं. आणि याचे बघा श्वासनलिकेचे असे 2 फाटे फुटतात. यालाच आपण श्वसनी असे आपण म्हणतो. ठीक आहे ना. यालाच आपण काय म्हटलेलं आता मित्रांनो, तसा श्वसनी असे म्हटलेले आहे. ठीक आहे ना. हे आपल्याला जेव्हा आपण त्याचा भाग पडतात 2, त्याला आपण काय म्हणतो, आपण श्वसनी म्हणतो. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये बघा एक जे श्वसनी आहे, एक श्वसनी ही आपली उजव्या ह्याच्यात जाते, एक श्वसनी आपली डाव्या ह्याच्यात जाते, डाव्या फुफ्फुसामध्ये. ठीक आहे ना. हे या प्रकारे फक्त इथं एवढंच काम आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण समोर जाऊया. त्यानंतर समोर बघा आता आपण श्वसनी झाले, आता फुफ्फुसे बघूया. फुफ्फुसे म्हणजेच काय, बघा हे आपले फुफ्फुसे आहेत. फुफ्फुसे म्हणजेच काय, बघा फुफ्फुसेमध्ये आपल्याला श्वसनीचा मुख्य अवयव, श्वसन जिथं होते, श्वसनीचा मुख्य अवयव जर असेल ते फुफ्फुस आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणतात, श्वसनीचे मुख्य अवयव. ठीक आहे ना. श्वसनाचे मुख्य अवयव जर कोण असेल ते आपलं फुफ्फुस आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा फुफ्फुसाचे 2 प्रकारामध्ये विभाजन केलेले आहे मित्रांनो. कशामध्ये, 2 प्रकारामध्ये होते. एक श्वसनिका आणि वायुकोश. एक काय श्वसनिकाच्या माध्यमातून होते, आणि एक म्हणजे वायुकोशच्या माध्यमातून होते. कशा माध्यमातून होते, वायुकोशच्या माध्यमातून होते. आता श्वसनी म्हणजे काय, वायुकोश म्हणजे काय, इथं जरा तुम्ही समजून घ्या आता. ठीक आहे ना. आता श्वसनी आपण पहिले पाहून घेऊया. काय श्वसनी, आता आपण इथं पहिले आपण श्वसनी पाहून घेऊया. 1 मिनिट फक्त. आपण इथं काय पाहून घेऊया, फक्त श्वसनी पाहून घेऊया. आता आपण श्वसनी म्हणजेच काय, ठीक आहे ना. श्वसनी म्हणजेच काय मित्रांनो, आता बघून घ्या जराशे. श्वसनी म्हणजेच काय, श्वसनी या फुफ्फुसाच्या शिलांतरतीचे 2 भाग पडतात. त्याचे रूपांतर जे होते त्याला आपण श्वसनी म्हणतो. ठीक आहे ना. हे श्वसनीचं मुख्य कार्य काय आहे, फक्त ऑक्सिजनचं वहन करणं, बाकी काही मुख्य कार्य याचं नाही आहे. वायुकोश, ठीक आहे ना. फुफ्फुस झालेले आहे आपल्याला श्वसनी. यामध्ये बघा अगोदर मी म्हटलं तुम्हाला फुफ्फुसेमध्ये आपला श्वसन संस्थेमध्ये जर मुख्य जर कोणता भाग असेल ना मित्रांनो, मुख्य भाग हे आपल्याला नाही का, इकडे बघा मुख्य भाग हा आपल्याला कोणता भाग राहतो, मुख्य भाग आपल्याला राहतो मित्रांनो ग्लायकोलिसिस प्रक्रिया झालेली आहे. ठीक आहे ना. क्रेब सायकल झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी झालेला आहे. त्याच्यानंतर ऑक्सिशोषण झालेलं आहे. अगर जर काय झालेलं आहे, ऑक्सिशोषण झालेलं आहे, विनॉक्सी शोषण झालेलं आहे, विनॉक्सी शोषण झालेले आहे. ठीक आहे ना. हा जो पार्ट आहे मित्रांनो ऑक्सी शोषण झालेला आहे, विनॉक्सी शोषण झालेले आहे, पेशीच्या पायऱ्या झालेल्या आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण काय काय बघितलं, ग्लायकोलिसिस. ठीक आहे ना. ग्लायकोलिसिस बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय काय बघितलेलं, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन वहन साखळी, हे जे सर्व पार्ट आहे. ठीक आहे ना. आता बघा हे जे सर्व पार्ट आहे ना मित्रांनो, हे सर्व पार्ट आपल्या आयोगाच्या दृष्टीने आपल्याला बरोबर आहे. जसे की आपण बघा श्वसन संस्था बघितली सगळ्यात पहिले. त्या श्वसनाचे आपण 2 भाग सांगितलेले आहे, विनॉक्सी शोषण आणि श्वसन. ठीक आहे ना. 2 प्रकार सांगितले, विनॉक्सी शोषण आणि आपण श्वसन.
त्याच्यानंतर आपण ऑक्सिशोसन म्हणजेच काय सांगितलेलं आहे. आता बघा हे ग्लायकोलिसिस प्रक्रिया कुठं घडतं, पेशी द्रव्यात घडतं, तर आपल्या क्रेब सायकल कुठं घडतं, आपल्याला मायटोकॉन्ड्रियामध्ये घडतं, इलेक्ट्रॉन वन साखळी कुठं घडतं, ते मायटोकॉन्ड्रियामध्ये घडतं. विनॉक्सिशोषणची प्रक्रिया आपण बघितलेली आहे. हे जे आहे ना मित्रांनो हे वाली त्या वनस्पतीमध्ये जे घडतं आपलं विनॉक्सिशोषण प्रक्रिया ते त्याची आले पाहिजे. इथेनॉल फॉर्म झालेला आपल्याला मी तुम्हाला म्हटलं इथेनॉल फॉर्म मध्ये NADPH2 फॉर्म झालेला आहे. NADPH2 दोन NADPH2 मॉलिक्यूल फॉर्म झालेले आहे. ATP मॉलिक्यूल फॉर्म झालेले आहे. ठीक आहे ना. हे आहे विनॉक्सिशोषण प्रक्रिया वनस्पतीमध्ये आपण बघितलेलं आहे मित्रांनो. बरोबर आहे ना. हे सर्व जे आहे ना मित्रांनो हे सर्व विनॉक्सिशोषण प्रक्रिया शोषणाच्या पायऱ्या झालेल्या पेशी शोषण आपलं एवढ्यापर्यंत आपलं नाही का हे जे आहे ना वेगवेगळ्या फेजवरती ऑक्सिजन याच्या आधीचा जे लेक्चर आहे मित्रांनो ते कम्प्लीट करा. का बरं? कारण की यामध्ये आपल्याला आयोग खूप प्रश्न विचारतात. आयोग या ठिकाणी जे आलेल्या नाक आहे घसा आहे हे मी का बरं म्हटलेलं आहे का यामध्ये तेवढं काही प्रश्न विचारल्या जात नाही. ठीक आहे ना. तुम्ही क्वेश्चन पेपर बघू शकता, PYQ बघू शकता, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या कारणाने आता बस मित्रांनो आता एवढं तुम्ही करा. तरी पण आपण आता उद्या भेटूया. उद्या आपल्याला सेकंड लेक्चर होणार आहे आपल्याला म्हणजे की तिसरा पार्ट आपण चालू करणार आहोत, तिसरा चॅप्टर चालू करणार आहोत तो म्हणजे पचन संस्था. ठीक आहे ना. आजपर्यंत 2 दिवसापूर्वी जर डेली व्हिडिओ नाही येत आहे त्या कारणाने क्षमा मागतो, त्या कारणाने मी माफी मागतो. आणि उद्यापासून डेली तुम्हाला एक लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे ना. दररोज आपण पहिले झुलॉजी कंप्लीट करू, त्यानंतर बॉटनी कंप्लीट करू, त्यानंतर फिजिक्स आणि त्यानंतर केमिस्ट्री कंप्लीट करू. ठीक आहे ना. चला तर ठीक आहे. मग आता आपण उद्या भेटूया डायजेस्टिव्ह सिस्टीम या चॅप्टरवर. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.